तर नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरलेला आहे. 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक असा निर्णय घेतला की त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक दिवसांपासून कर्जमाफीचा निर्णय हा थकीत होता. आता अखेर कर्जमाफीचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. कर्जमाफी होणार आहे, परंतु कोणत्या अटी लावण्यात आल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे, ज्या शेतकऱ्यांकडे ही 3 कागदपत्रे असणार आहेत त्यांना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण बच्चू कडू आणि अनेक शेतकरी संघटनेने कर्जमाफीसाठी आंदोलन करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी थेट कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे 32,000 कोटीच्या मदतीची घोषणा आता सरकारने केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफी होणार आहे. पण ही कर्जमाफी मिळत असताना जर तुमच्याकडे यापैकी एकही कागदपत्र नसेल तर कदाचित तुम्ही या कर्जमाफीपासून वंचित राहू शकता. त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणती 3 कागदपत्रे तयार ठेवायला सांगितली आहेत. ते सरकारकडून एक समिती नेमण्यात येणार असून त्या समितीमार्फत शेतकऱ्यांच्या कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे. 2026 मध्ये शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे. तर किती लाखोंचा कर्जमाफी होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी आणि रब्बी हंगामातील नुकसानीमुळे देखील शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना हजारो कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. पण अखेर सरकारने 32,000 कोटीच्या मदतीचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतरच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणती 3 कागदपत्रे शेतकऱ्यांनी तयार ठेवावी लागणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, लवकरच नोंदणी प्रक्रिया ही सुरू होणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे तुमच्या कर्जमाफीचा निर्णय घेत असताना सरकारने तुमचे आधार कार्ड तुमचे बँक खात्याशी जोडलेले असणे महत्त्वाचे आहे असं सांगितलं आहे. जसं सरकारने योजनांचा लाभ नमो शेतकरी योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी किंवा PM किसान योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी जसं तुम्ही बँक फीडिंग असणं महत्त्वाचं आहे, अगदी तसंच त्याच प्रकारे तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठीही महत्त्वाचं आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सरकारी बँकेमधून कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे. लोकांचे प्रश्न होते की किती लाख पर्यंत कर्जमाफी होणार. तर याबाबतीचे स्पष्टीकरण पूर्ण माहिती हे मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी देखील प्राधान्य दिले जाणार आहे. जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांच्यासाठी देखील प्रोत्साहनपर अनुदान योजना पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री म्हणाले आहेत की आम्ही फक्त कर्जमाफी करणार नाही तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहोत. त्यासाठी समिती काम करत आहे आणि समितीची नेमणूक केल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कागदपत्रांची पडताळणी पार पडणार आहे. समिती आणि नेमण्यात येणारे असून एप्रिल 2026 पर्यंत सर्व अहवाल समोर येणार आहेत. शेतकरी बांधवांनो, एप्रिल महिन्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून शेतकऱ्यांचं एक विशिष्ट यादी बनवण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण प्रश्न होतो की किती लाखोचा कर्जमाफी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात पहिल्यांदा 3 कागदपत्र तयार ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण पाहूया की किती लाखोचे कर्जमाफी होणार आहे. कारण आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारकडून 2017 सालीची कर्जमाफी करण्यात आली होती. त्यामध्ये 48 लाखाचे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. 2025 मध्ये पुन्हा कर्जमाफीची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु कर्जमाफीचा हा निर्णय थकीत राहिला होता. अर्थ खात्याकडून देखील आता 5 मिनिटांपूर्वीच कर्जमाफीसाठी निधी मंजूर झाला आहे आणि तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या
शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा तर केलेली आहे, परंतु शेती पिकासाठी कर्ज घेतलेले शेतकऱ्यांसाठी कोणती छत्री पात्र ठरणार आहेत हे देखील सांगण्यात आलं आहे. कारण आपले महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना डोक्यावरती कर्ज आहे. त्याचबरोबर कर्जाची रक्कम देखील 2 लाखाच्या पुढे आहे आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांसाठी डोक्यावरचा कर्ज कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री या दोघांमध्ये एक बैठक पार पडली आहे आणि त्यामध्ये कर्जमाफीचा निर्णयाची अट आणि तरतुदी नेमण्यात आली आहे. कर्जमाफीबद्दल बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार असून शेतकऱ्यांनी आर्थिक आणि सामाजिक स्थिती लक्षात घेऊन वर्गवारी करून केवळ गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पात्र ठरवला जाणार आहे असं देखील सांगण्यात आलं आहे. पण राज्यातील कर्जमाफीची योजना राबवत असताना सरकारसकट सर्व शेतकऱ्यांसाठी पडताळणी केली जाणार असून 3 कागदपत्रे मागवली जाणार आहेत. साहेबांनी 90 लाख शेतकऱ्यांना समावेश कर्जमाफीसाठी केला आहे, परंतु यामध्ये फक्त 75 लाख शेतकरी हे पात्र ठरू शकतात असे देखील सांगण्यात आले आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त 75 लाख शेतकऱ्यांना पात्र ठरणाऱ्या, त्यामुळे लक्षपूर्वक पहा की कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठरण्यात येणार आहे. 3 कागदपत्रे मागवली जाणार आहे. त्यामधील पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे आणि दुसरं कागदपत्र आहे ते तुमच्या सर्वांकडे असणारच आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर तिसरा कागदपत्राचे मागवले जाणार आहे ते म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि शहर भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर कर्जमाफी लाभ शेतकऱ्यांना मिळालेल्याचे 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी निर्णय घेतला आहे, ऐतिहासिक ठरला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी मंत्री यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर हिवाळी अधिवेशनानंतर चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केल्याचे स्पष्ट झालेले आहे. अहवाल सादर होणार असून कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण केली जात आहे. कर्जमाफीमध्ये फक्त बँकेचा फायदा व्हावा म्हणून नाही तर थेट शेतकऱ्यांना 7/12वरील बोजा हटवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे 3 कागदपत्रे मागवली जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या नावावर 3 हेक्टरपेक्षा जास्त शेती असेल तर त्यावर कोणत्याही बँकेचं खर्च आहे जे तुम्हाला उतरवून स्पष्ट होईल आणि नवीन डिजिटल सहीचा उतारा जवळ ठेवावा असं देखील स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे आणि ते कोणत्या तारखेला घेतलं आहे, त्याची किती परतफेड करावी लागणार आहे व किती थकबाकी आहे याची माहिती देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. 2017 आणि 2019च्या कर्जमाफीच्या अनुभवानुसार सरकारने बँकेचा आधी सर्व माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकार यांनी खाजगी बँक आदेश दिला आहे. लोन अकाउंट स्टेटमेंट मागवण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण तुमच्याकडे 7/12 असला पाहिजे. त्याचबरोबर 8A चा उतारा देखील काढून ठेवणे गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला 2017 मध्ये कर्जमाफीसाठी लाभ मिळणार आहे, परंतु या कर्जमाफीसाठी कोणती 3 कागदपत्रे महत्त्वाची असणार आहेत हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण सर्वात आधी जाणून घेऊयात की पहिल्यांदा तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याची लिंक आहे का एकदा चेक करून घ्या, कारण तसेच डेबिटद्वारे योजनेचे पैसे तुम्हाला अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. मेन कार्ड तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नसेल तर तुमच्या नावाने तुमच्या 7/12वरील नाव तुमच्या आधार कार्डावरील नाव हे सेम देखील असणं पाहिजे, तरच तुमचा फॉर्म हा एक्सेप्टेड केला जाणार आहे. त्यानंतर तो 7/12 उतारा आहे तो देखील मागवला जाणार आहे. 8A चा उतारा देखील घेतला
घेतला जाणार आहे. साहेब, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या तारखेला कर्ज घेतलं होतं, किती रुपयाचं परतफेड केली जाणार आहे, किती थकबाकी आहे याची नोंद देखील सरकारकडून घेतली जाणार आहे. थकबाकीची शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी स्पष्ट सांगितले आहे की आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. आम्ही करणार नाही तर आम्ही अशा उपाययोजना करणार आहोत की इथून पुढे शेतकऱ्यांना कर्ज केलं भाग पडणार नाही. म्हणजे शेतकरी कधीच कर्जबाजारी होणार नाही, अशी देखील उपाययोजना आम्ही सरकारकडून करणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर रबी हंगामाचं अनुदान, खरीप हंगामाचं अनुदान देखील सरकार देत आहे. त्याचबरोबर जे नमो शेतकरी योजनेचे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होतो तो देखील वाढवून देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 मिनिटांपूर्वीच केलेली घोषणा अनेक शेतकऱ्यांना दिलासा देऊन जात आहे. नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून पूर्णपणे मुक्त मिळणार असून प्रोत्साहन पण मिळणार आहे. अनुदान योजना देखील शेतकऱ्यांसाठी लागू होणार आहे. अशाच नवनवीन योजनेची माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.